प्राजक्ता माळी आजही तिने आशेला लावलेलं ती इथे येईल. आशेला लावतो की आज स्क्रिप्ट देईन, उद्या स्क्रिप्ट देईन, आतापर्यंत नाही दिले, हे सगळं मनातच चालू आहे. त्यामुळे ह्या लोकांकडे दुर्लक्ष करून ह्यांना अनुल्लेखाने मारलं पाहिजे. इतका लो बजेट सिनेमा वाटतोय की मोबाईलनेच शूट केला असणार. अरे त्यांना रील वाटली असेल माझी ती. अरे बापरे, अरे हा कॅफे अजून चालू आहे. सर नेमका हाच कॅफे अजून चालू आहे. माझे 16 बिझनेस मी बदलले. अरे तरी अजून ह्याचा कॅफे चालूच आहे. अरे बापरे, काय करणार? काय चालू आहे पण हे? डॉक्टर मला म्हणले झुंबा कर, हा. म्हणून जिथं गर्दी कमी असेल अशा ठिकाणी यावं म्हटलं, हा. म्हणून इथं आलो. अच्छा. पण तुम्ही इथं कसे काय? इथे शांतता असते ना, कोणीच नसते इथं. म्हटलं निवांत लेट्सअपच्या बातम्या बघत. खरी गोष्ट आहे, माझ्या झाल्या बघून. हा? येऊ का? हा माणूस इथं कसं काय होईल? काय बरोबर नाही. या 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 या, हा कॅफे बंद व्हायच्या आधी एकदा याच. ज्याच्या जीवावर आपल्याला दोनदा जेवायला भेटतं त्याला असं बोलणं हे काय बरोबर नाही. कॅफे काय बरोबर नाही, हा? माणसं तर त्याहून बरोबर नाही तिथे. काय एन्जॉय नाही या कॅफे मध्ये तिच्या आईला. एक मिनिट आडमुठे, तुम्ही इकडे कशासाठी आले आहात? इथं फक्त पिक्चर बद्दल चर्चा होतात. अरे मी पण 2 पिक्चर बघून आलोय, पण त्या पिक्चर मध्ये काही एन्जॉय नव्हता तिच्या. कोणते कोणते पिक्चर बघितले? एका पिक्चर मध्ये तर तुम्ही पण होता. इकडच्या शूटिंगला जाण्यापेक्षा इकडे यायचं ना, काही एन्जॉय नव्हता इथं. मी नव्हतो म्हणून? नाही नाही, हा होता म्हणून. हा आला आला आला, तुला नाडाला आता माझा बाप आला. सर तुम्ही या मागे या. पप्पा पप्पा बोला, तुम्ही त्यांना बोला. तुला मी रद्दी टाकायला सांगितली होती, तू इथून बसलाय. नाही नाही चालूच होतो. स्वतः रद्दी टाकायची सोडून स्वतःचीच रद्दी करून घेते, काय बरोबर नाही. रद्दाड झाला. एक मिनिट, हे कोण आहेत? हे कोण आहेत, ते कोण आहेत, कोण काय कॅरेक्टर करतंय ह्याच्यासाठी रेग्युलर शोला यावं लागतं सर. तू आहे का तुझ्या धंद्यात रेग्युलर? पप्पा तुम्ही माझ्याशीच काय भांडताय? माझ्यासाठी त्यांच्याशी भांडा. तुझ्यासाठी भांडू? हो मग. अरे तू एक नंबरचा गांड. पप्पा गाढवेस गाढव. माझे कान आतुरले होते ना तो शब्द ऐकायला, बोलायचं की थोडा साले एन्जॉय होतो त्याच्यात. नको, मग लोक कमेंट मध्ये उडतात. अशा लोकांना तर आहे ना तेल चोळून आंघोळ घातली पाहिजे. मनीषा, माझ्या आंघोळीचं ब्लॅक वॉटर काढ. ब्लॅक वॉटरचाच परिणाम दिसतोय. ब्लॅक वॉटर. पप्पा तुम्ही मला मारणार तर नाही ना आज? स्वतःहून मारण्याची आठवण करून देणं हे काय बरोबर नाही. अहो नाही सर, माझे पप्पा खतरनाक आहेत, पट्ट्यानी मारतात. ज्या पोराला खरं तर दांड पट्ट्यानी चोप दिला पाहिजे त्याला पट्ट्यानी मारणं हे काय बरोबर नाही. नाही स्वतःच्या मुलाला असं उठसूट मारणं हे पाप आहे, पाप. हा बरोबर आहे. मग असं मग एकदा घरी घेऊन जायला हे पाप तुम्ही आपोआप सुरू कराल. आईचा फोन येतोय पप्पा, अर्जंट मध्ये जावं लागेल. आत्ता नको. हो पप्पा. सकाळीच लाडात येत होती, आता अजून एक पवन परवाडणार नाही. पप्पा अशा लाडाच्या संध्या हुकवणे हे काय बरोबर नाही. करून घ्या एन्जॉय. मी काय म्हणतो पप्पा, आपण घरी चाललोच आहे तर तेलाची बॉटल वगैरे घेऊन येऊ का? अरे पवन, दरवेळेस तेलच नसतं वापरायचं. मग काय वापरायचं पप्पा? घरी चल ना सांगतो. या परत परत येत राहा. तुम्ही एवढ्या उतावळ्या का झाल्या माहिती मला. का का युट्यूबच्या कमेंट मी पण वाचतो ना, पप्पांना आणा पप्पांना आणा. आता आपल्यासाठी मी युट्यूबच्या कमेंट येतील ना, आडमुठ्यांना आणा आडमुठे नाही तर हे काय बरोबर नाही. एन्जॉयच नाही असं होणार ना. बघू ना, पाहुणे आले की परत येतो. बघूच. मनीषा, माझं मलम काढून ठेव. मलम कशाला पप्पा आता? ते मनीषाला बरोबर कळत. काय पाहुण्या चल रे. आलो आलो. मुलाला काय हाक मारतात हे? पाहुण्या. हा पाहुण्या. पाहुण्या. हा प आहे ना? हा, तो दुसरा शब्द तुमच्या मनातला होता. तसं नाही, पाहुणे येण्याची वेळ झाली आहे.
सुदामे येणार आहेत की नाही आज? आता मी गेल्याशिवाय सुद्धा मी कसा येणार? अरे मला कळत नाही, तू कधी जाणार, कपडे बदलणार, कधी कधी येणार? अहो त्याच्यासाठी आपण एडिटर ठेवला ना, तो बरोबर उडवतो. बरोबर उडवतो का? वाह. तुम्हाला पण उडवून जागेवर जाऊन बसा. असं बोल की बा. जागेवर बसतोय मी. पाहुण्यांना बाहेर थांबायला लावणं हे काय बरोबर नाही ना. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं द अथर्व सुदामे शो मध्ये. पॉवर्ड बाय लेट्स अप अँड प्रोड्युस्ड बाय अनुष्का मोशन पिक्चर्स अँड एंटरटेनमेंट. फूड पार्टनर कल्याण भे अँड हॉस्पिटॅलिटी पार्टनर मेट्रो सिटी ग्रुप पुणे. जोरदार टाळ्या. तर मित्रांनो, आज आपल्या शोवर चिकी चिकी बुबुम बुम या चित्रपटाची स्टारकास्ट येणार आहे. त्यामुळे जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया स्वप्नील जोशी, प्रार्थना भेरे, प्रसाद खांडेकर, रोहित माने आणि प्रथमेश शिवलकर यांचं. चांगलं वाजवलं ना. मस्त. पहिल्यांदा कौतुक झालंय तुमचं. बघा तर काय काय घेणार आपलं कॅफे इमेज बारा. काय तुमची ऑर्डर वगैरे काय? अरे मित्र, तुझ्या कॅफेमध्ये काही मिळतं का? म्हणजे तुम्ही शो बघताय? हो, म्हणजे मला माहिती आहे तुझ्या कॅफेमध्ये काही मिळत नाही, त्यामुळे आम्ही शेजारच्या चिकी चिकी बुबुम बुम कॅफेमध्ये ऑर्डर देऊन आलो. अच्छा, आतापर्यंत त्याचं नाव गुंची गुंची कॅफे होतं, पण बरोबर चिकी चिकी बुबुम बुम तुम्ही इंटिग्रेट मस्त केलं. हे बघ, टाकायला जाऊन भांडं कशाला लपवायचं. बरोबर. त्यामुळे आता आपण बसून घे. ऑर्डर तर काही नाहीये, बसून घेऊ आपण. मला पहिला प्रश्न हा आहे की चिकी चिकी बुबुम बुम हा म्हणजे कुठल्या भाषेतला शब्द आहे आणि त्याचा अर्थ काय नक्की? हा प्रश्न जर तुला पडला असेल तर मराठी माणसाला नक्कीच पडणार नाही. कारण काही शब्द आहेत जे मराठी माणसाच्या अगदीच जवळचे आहेत. बरोबर आहे. म्हणजे जसं कुणीतरी येणार ग हा शब्द म्हटलं तिथे लक्ष्यमामा आठवतो, सचिन सर आठवतात, अशोक मामा आठवतात. तसं चिकी चिकी बुबुम बुम हा शब्द खूपच मराठी माणसाच्या जवळच आहे. बरोबर. आणि पिक्चरमधलं म्हणाल तर हे इटसेल्फ एक कॅरेक्टर आहे जे तुम्हाला फिल्म पाहिल्यावर कळेल की हे नाव का आहे फिल्मचं. कधी कधी येते फिल्म? 28 फेब्रुवारीला. अच्छा. हां. आणि आज त्याच्या पिक्चरचं प्रमोशन करायला ते अथर्व सुदामे शोवर आलेले. मी पण माझं थोडंसं प्रमोशन करून घेतो. पण मला सांगा, हे रियुनियन बद्दल ही फिल्म आहे ना, म्हणजे रियुनियन होतं वगैरे. होय होय. तर म्हणजे मित्रांसोबत ट्रिपला जायला पाहिजे का नाही? फक्त मित्र लग्न झाल्यानंतर असं? मला असं वाटतं की मित्रांबरोबर सतत ट्रिपला जायला पाहिजे. लग्न झालंय का? लग्न तुझी बायको आहे ना हे बायको आल्यावर बोला. हा, म्हणजे मी तिच्या समोर सांगणार हा, आहे की की मित्रांबरोबर सतत गेलंच पाहिजे ट्रिपला. आणि कसं आहे की रियुनियनला भेटूया का इथपर्यंत रियुनियनची मजा असते. पण रियुनियनला का भेटलो असं जर तो प्रश्न ती मला सांगता. फक्त गोंधळ होतो फिल्म मध्ये. बरोबर. आणि मी ऐकलं की चिकी चिकी बुबुमू या चित्रपटानंतर तुम्ही व्याख्या विख्खी बुख्खू हा पण चित्रपट काढणार आहे. खरं आहे का? भाई तुम्ही आउट करते आणि त्याचा IP टुंपाकडे. अथर्व, काय निघालीस मावशीकडे? आज मी मावशीकडे चालली नाहीये, आज मावशीच आपल्याकडे येणार आहे. मावशी काय येते आपल्याकडे ते सांग. आम्ही दोघे आज मिळून कट करणार आहोत. ते काय वेगळं सांगायची गरज आहे का? तुम्ही एकत्र आले की कटकट होणारच. वेगळं सांगण्याची गरज नाहीये. पुरणपोळी आणि कटाची आमटी करणार आहोत. बापरे, मग मी कॅफेतच जेवून येतो. ठीक आहे, जेवून ये, पण घरी आल्यावर मात्र उपाशी राहावं लागेल. कॅफेत जेवल्यावर घरी जाऊन कोण जेवणार आहे? जेवणाबद्दल मी बोलतच नाहीये. बायकांच्या मनात काय असतं कळतच नाही ना. पिशवीत काय पण? हा, या पिशवीत भाज्या आहेत वेगवेगळ्या, ज्या भाज्यांना घेऊन मी यांच्यासोबत गेम खेळणार आहे. बापरे, ठीक आहे. घरात भाज्यांसोबत जो अत्याचार करते तो काय कमी आहे का? तुम्हाला सांगतो, परवा हिने पालकाचं फतफद केलं होतं. म्हणजे माझ्या पालकांचं फतफद केलं होतं. डोळ्यातलं पाणी आलं होतं त्यांच्या. काय करणार ना मी तरी. हा आंबट चुका जो माझ्या नशिबी आलाय. भाज्यांच्या बाबतीत इतकी गवार असशील असं वाटलं नव्हतं. आपण हा माठ बाजूला ठेवून गेम खेळूयात का? उठ चल. तर
आमची जी चिकी चिकी बुबुम बुम ही फिल्म आहे ती मित्रांच्या ग्रुपवर आधारित आहे, बरोबर? सो आपण असा एक गेम खेळणार आहोत की माझ्याकडे काही भाज्या आहेत, मी माझ्या भाज्या काढणार, माझी जी भाजी तुमच्या ज्या कॅरेक्टर सारखी असेल ते तुम्ही मला सांगायचं. काय आहे पहिलं? सो पहिला आहे गाजर. कोण असं आहे की जे सतत आशेला लावतं? कुठलं कॅरेक्टर आहे? डिरेक्टर सांगते. प्राजक्ता माळी. आजही तिने आशेला लावलेलं ती इथे येईल. आमच्या इथली काही पोरं पण आशेला लागली होती की ती येणार तिला बघू, पण ते महाराष्ट्र आशेला लागणार आहे. आमच्या सेटवर असा आमचा रायटर आहे, आशेला लावतो की आज स्क्रिप्ट दिन, उद्या स्क्रिप्ट दिन. आतापर्यंत नाही दिली, हे सगळं मनातच चालू आहे. दुसरी भाजी आहे कांदा. कोण सतत रडायला लावतं किंवा रडरड करतं? रडायला लावतं म्हणजे आमच्या ह्याच्यातलं सावत्या. मी सावत्याचा किस्सा असा होता हा. की सीन लागला, शॉर्ट रेडी आहे, तरी सावत्या जागेवर नसायचा. डोळ्यात पाणी आणलं होतं. हा, त्याचा काहीतरी कार्मिक प्रॉब्लेम आहे. बरोबर. म्हणजे आता तो इथे अर्धा तास आपल्याशी गप्पा मारेल, हो तेव्हा रेडी नसेल शॉट. हो. मग तो म्हणून मी 1 मिनिटात आलो, तो गेला की डिरेक्टर म्हणाल चला रेडी टेक करूया. त्यामुळे जेव्हा रेडी होतं ना सगळं तेव्हा सावत्या तिथे नसतं. काहीतरी नशिबाचा गोळ आहे. म्हणजे माझ्या टाईप सगळं रेडी झालं की मला प्रेशर येतं, मग तेव्हाच बरोबर म्हणतो की आज चल चल टेक करू असं. ह्याचं पण उलट आहे, हा प्रेशर देतो लोकांना, ह्याला नाहीये, हा समोरच्याला देतो. आमच्या सेटवर कांदा कोण आहे माहिती का? विजय पटवर्धन सर. का बरं? म्हणजे ते रडरड करत नाहीत सारखं, पण ते आले नाहीत की आमची रडरड होते. अच्छा, अशा प्रकारचं तो कांदा. मला असं वाटलं ते पाहुण्यांना रडवतात. काय काय? नाही 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 नाही, वेळ आहे, वेळ. शो चालू ठेवायचा आम्हाला. नेक्स्ट भाजी आहे बटाटा. कोण बटाट्यासारखं सर्व समावेशक आहे? बटाटा बोलशील तर मीच आहे. प्रसाद. म्हणजे आकाराने पण आणि साधा टी शर्ट पण सेम घातला. बटाटा कशातही टाकता येतो ना. बरोबर. भाजीतही असो, कुठल्याही भाजीत टाका. तसं त्याचा लिखाणात पण मी आहे, पम्याबरोबर, प्रथमेश बरोबर, दिग्दर्शन पण आहे, अभिनेता पण यांच्याबरोबर आहे, आता सहनिर्माता पण. सहनिर्माता पण आहे सुनील सरांबरोबर. सो बटाटा मी. आमच्या इथला बटाटा म्हणजे म्युझिशियन्स. यांना बटाट्याला कसं मोड येतो ना, तर यांना मोड येतो शेवटी कार्यक्रम संपला. आणि आता आहे मिरची. कोण आहे मिरची की जिला हँडल विथ केअर करायला लागतं? अरे आय थिंक सो वनिता. जे आम्ही पिक्चर मध्ये हँडल विथ केअर केलंय. आय नो. ते तुम्हाला 28 फेब्रुवारीला कळेल. आम्हाला सांगता. वा 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 वा. आपल्या सेटवर कोण आहे जे मिरची? तू विचारतेस मिरची कोण आहे आपल्या सेट? काय म्हणायचं काय तुला? कळलं तर नाचले ते. फणस घे. पडस काय हेच विचारायचं ना, कोण आहे? हो, कोण आहे की जे असं फणसासारखं काटेरी आहे पण आतून अतिशय मऊ आणि गोड असं आहे? पिशवी बाजूला केलीस तर बरं आलं. मला तो मोठा पेरू वाटला मला तो. फणस नो डाऊट. फक्त मी वेगळ्या अर्थाने म्हणेन स्वप्नील दादा, तो याच्यासाठी की दादा बाहेरून काटेरी नाही आहे, पण थोडंसं स्वप्नील जोशी म्हटल्यावर मलाही प्रेशर होतं, सगळ्या कलाकारांनाही प्रेशर होतं, पण ॲक्च्युअल शूट झाल्यानंतर ते सगळ्यांचंच प्रेशर गेलं असं मी सगळ्यांच ॲग्री असेल माझ्या मते, कारण तो आतून खरंच खूप गोड आहे. ते ती ही नाही ठेवली माठ. किती ओळखते अरे बापरे बापरे. अत्यंत इमानदार सोहळा, अत्यंत खरेपणाशी संलग्न असा एक कार्यक्रम सुरू आहे. मी जस्ट विचार करत होती आता बाहेर काढेल लालमाट कुठला तरी. अरे आज निळा आहे. मला वाटलंच ते अजून आलं नाही, येईल आणि प्रसाद वाट बघत होते. मी आज एवढ्याच भाज्या घेऊन आलेली आहे, पण मला प्रथमेश सरांना विचारायचं आहे की तुम्ही कोकणातल्या आता तुम्हाला कुठल्या प्रकारचा फणस आवडतो, कापा की बरका? कापा, कारण दिसल्यावर कापा. सिंपल आहे. आणि हे एडिटला कापा. आता मी बघितलंय ह्या पंचवरती हसली आहे फक्त. सक्सेस आहे भाई, पहिला ऑडियन्स. ऑलवेज. यंदाच्या हंगामात तुमची कॉमेडी मिळेल काय? होळीत जाळीन म्हणतो. चला मी निघते, कारण की मला घरी जाऊन फतफद करायचे. तू कर आधी, मग आपण ठरवू काय ते.
चला मी येते. वा वा तुमची film वा वा वा. तुमची फिल्म मात्र भरपूर चालू दे. ऑल द व्हेरी बेस्ट. कधी सिनेमा कधी येतोय 28 फेब्रुवारी. आणि पिक्चरचं नाव आहे चिकी चिकी बुबुंबू. फर्स्ट क्लास. वा मस्त. मला तुम्हाला सगळ्यांना विचारायचं की या चित्रपटात कॉमेडी तर असणारच, तुम्ही सगळे आहात म्हणल्यावर, पण मी काहीतरी मध्ये एक इंटरव्ह्यू पाहिला त्याच्यात तुम्ही म्हणत होता की सस्पेन्स पण आहे वगैरे, तर नक्की काय काय आहे नक्की चित्रपटात? मला असं वाटतं की सस्पेन्स कॉमेडी जॉनर म्हणून दोन अत्यंत विरोधाभास असणारे जॉनर्स, म्हणजे एक थ्रिलर किंवा सस्पेन्स अत्यंत सिरियस झोनचा जॉनर आणि एक अत्यंत फार्सिकल विनोद, या दोघांची सांगड घालून प्रसाद आणि प्रथमेशनी हे स्क्रिप्ट लिहिलंय. वा. मला लेखक म्हणून प्रसाद आणि प्रथमेशचं कौतुक करायचं की एवढं सगळं केल्यानंतर ते रिपीट होणार नाही ह्याची खबरदारी या दोघांनी या कॅरेक्टर्समध्ये घेतली. बरोबर आहे. की कारण आवर्जून आम्ही ह्याचा प्रयत्न केलाय की अरे हे तर स्किटमध्ये दिसतं ना, मग हे बघायला तिकीट काढून लोक काय येतील किंवा काय यावं. बरोबर आहे. तर हे ह्याच्या व्यतिरिक्त काहीतरी दाखवता आलं पाहिजे आपल्याला. पहिल्या नरेशनला किंवा वर्कशॉपला पहिलं ब्रीफ हेच होतं की त्या सिच्युएशनमध्ये तुम्ही अडकलात तर काय कराल, त्या पद्धतीनेच रिॲक्शन्स करू, त्या पद्धतीनेच आपण पूर्ण अभिनयाचा फॉर्मॅट ठेवू. जसं स्वप्नीलदा बोलला की ते अडकत जातात सिच्युएशन्समध्ये आणि मग समोर जे घडतंय किंवा जे सगळ्यांनी जे सादर केलंय ते प्रचंड सिरियसनेसने केलंय, पण ॲज अ ऑडियन्स म्हणून बघताना ते मला अरे हा अडकला, हा जो प्रकार असतो ना तो तशा पद्धतीचे एक वेगळा जॉनर आम्ही यात ऑपरेट केलाय. वा ग्रेट ग्रेट. आणि आम्ही सगळे बघायला आतुर आहोत. आशीर्वाद आशीर्वाद आशीर्वाद. एक मिनिट, ही काय एंट्री आहे? नमस्कार 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 असं म्हणत लोक एंट्री करतात. एक कलाकार म्हणतात. आम्ही मायबाप आहोत आणि ही तर आमचीच मुलं आहेत. ही तुमची मुलं काही पण? आम्ही रसिक मायबाप आहोत. अच्छा, असं काय म्हणणं आहे रसिक मायबापांचं? सर, आपल्या फिल्मचा टीजर आला बरोबर, मग म्युझिक गाणं आलं बरोबर, मग त्याच्या खाली आमच्या काही रसिक प्रेक्षकांनी तुम्हाला आशीर्वाद दिलेले आहेत. अच्छा, काय दिलेत आशीर्वाद? हा, मी इथे युट्यूब कमेंट्स आहेत वाचून दाखव. अच्छा, ते आशीर्वाद. रेडी? पहिले आहे नारबा. नारबा असं लिहितोय. अच्छा, नारवा लिहितो. इतका लो बजेट सिनेमा वाटतोय की मोबाईलनेच शूट केला असणार. अरे त्यांना रील वाटली असेल माझी. बरे हसते. आता पुढचं सांगतो. पुढची म्हणते मिरचीताई 6776 अशी लिहितीये. असे 65 विषय, मराठी चित्रपटसृष्टीचा सत्यानाश. मला तर आता काही बोलायचंच नाहीये, हे ती बोलली. सत्य काय? सत्यानाश. अच्छा, तिला बोलायचं नाहीये ना काही? तिला बोलायचं नाहीये. मला असं वाटतं की त्यांनी लगेच त्यांच्याच सूचनेवर त्याची अंमलबजावणी करावी. हा, आणि तिने स्वतः ठरवलंय मला बोलायचंच नाही, त्याची अंमलबजावणी करावी असं मला वाटतं. विथ ऍक्टिंग कमेंट केली. नारबा आणि दुसरी कोण? मिरचीताई. 7669. हा, तर नारबा आय थिंक सो. नारबा हा ऐकल्यावर मला हॉलिवूडचा DOP वगैरे वाटतोय. ज्याला टीजर बघितला कळलंय लो बजेट आहे, मोबाईलने शूट केलंय, तर नारबा प्लीज प्रोफाईल पाठवा. मला पुढच्या फिल्मला आवडेल की ऍक्च्युली शूट कसं करतात हे दाखवायला. मला टुंपा, तूही पूर्ण फिल्म पाहिली नाहीयेस ना? म्हणजे माझ्या टीम मधल्याच अर्ध्या लोकांनी फिल्म अजून पूर्ण पाहिली नाहीये. सो ह्या लोकांनी कुठे काय जॅक लावलाय आणि का उतावळे झाले आहेत, ज्यांना आधीच कळलंय फिल्म बद्दल, मला एक प्रश्नाचं उत्तर आहे माझ्यामध्ये. बरोबर. नाही, पुढची चांगली आहे. पुढची आहे एक कमेंट. बदाम राणी असं म्हणतेय, गाणं चांगलं आहे पण असा डान्स बघितला नाही. असा बघितला नाही म्हणून त्याच्यात केलाय. आधी बघितलं असतं तर ह्याच्यात केलं असतं. आणि तसं गेलं असतं तरी तेच बोलले असते, अरे पाहिलेलं. आणि शेवट जस्ट सांगतो एकच, गॉडझिला असं म्हणतोय. गॉडझिला म्हणतोय. तू स्वतःलाच गॉडझिला नाही, मी छोटा जिल्हा आहे. अरे वा. गॉडझिला असं म्हणतोय की फक्त स्किट वाटू नये
म्हणून स्वप्नील सरांनी या मॅमना घेतलेलं आहे का? नाही, फक्त स्किट वाटू नये म्हणून 300 थिएटरमध्ये रिलीज पण करतोय. वा वा बघा 300 थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. स्वप्नील सर, मला विचारायचं की आपण प्रेक्षकांना रसिक मायबाप म्हणतो, पण त्यांची पण ती पण जबाबदारी आहे, म्हणजे त्यांच्या बाजूनी पण तशाच पद्धतीने आलं पाहिजे. मी तुला मनापासून सांगू का, मी याच्याकडे फार लक्ष देत नाही ट्रोलिंगकडे, कारण आपला माणूस म्हणून आपला स्वभाव काय ना, आपल्याला चांगल्या आलेल्या 100 कमेंट्स दिसत नाही. हो खरं. 2 खटकणाऱ्या कमेंट्स आपण आधी वाचतो. 100%. तर ती त्यांची चूक नाही, ती आपली चूक आहे. आपण आपल्याला सवय लावली पाहिजे की 100 चांगल्या गोष्टींकडे आपण लक्ष केंद्रित करू शकलो पाहिजे. आपला फोकस बदलला की आपोआप त्या 2 कमेंट दिसेनाचे होतात. बरोबर. आणि मग ती माणसं इररिलेव्हंट होतात. वा म्हणजे ते पुलंनी सांगितलं ना की 1 तास जर कोणी वाजवलं तर एकदा तो तालात हल्ला ते कशाला सांगायचं, 1 तास त्यांनी चांगलं वाजवलं ते सांगायचं. आणि मला असं वाटतं की या काही निवडक नेगेटिव्ह लोकांमुळे त्या हजारो लोक जी आमच्यावर प्रेम करतात, जी तिकीट काढून चित्रपटगृहात जाऊन आमचे सिनेमे बघतात, जी आम्हाला डोक्यावर घेतात, ज्यांनी आम्हाला, म्हणजे आम्ही पण प्रातिनिधिक स्वरूपातच बोलतोय, ज्यांनी मराठी कलाकारांना गेली काही दशकं, म्हणजे अनेक दशकं डोक्यावर घेतलंय, आम्ही त्यांचा अपमान करू इच्छित नाही. बरोबर. त्यामुळे ह्या लोकांकडे दुर्लक्ष करून ह्यांना अनुल्लेखाने मारलं पाहिजे. बरोबर. आणि जे लोक साजरं करतायत हे सगळं, त्यांना आम्ही नतमस्तक व्हायला पाहिजे. म्हणजे माझा पर्सनल अनुभव आहे, जो बाकी कलाकारांचा पण असेल, की ज्यावेळी काही चुकीचं होतं किंवा ज्यावेळी काही आम्ही म्हणजे माणूस आहे शेवटी, एखादी कलाकृती याच्या आधी, म्हणजे स्किटच्या बाबतीतही बोलतो, एखादं स्किट गणलं तर आम्हाला प्रत्यक्षपणे तोंडावर सांगणारे आहेत, आमचं इथं चिंता की अरे हे गणलं रे, जे आम्ही मान्य करतो जे गणलं. पण हे जे आहेत ना, जे माहितीच नाही आहेत, जे डायरेक्ट काहीतरी कमेंट करतात आणि गायब होतात, कुठे जातात ते कळत नाही आहेत. त्यामुळे खरंच मी रसिक प्रेक्षक म्हणून तुला बघतोय, पण तुझ्यातला ट्रोलर मला दिसत नाहीये. पण आता आम्ही ट्रेलरची वाट बघतोय, म्हणजे चांगल्या कमेंट्स करायला. ठीक आहे, चला, शुभेच्छा. शुभेच्छा 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 सगळ्यांना, शुभेच्छा शुभेच्छा. मला प्रसाद सरांना एक प्रश्न विचारायचा आहे की नेपोटिझम बद्दल तुमचं काय म्हणणं आहे, कारण का तुमचा मुलगा सुद्धा या चित्रपटात आहे. नेपोटिझम बोनापार्ट हा खूप मोठा योद्धा होऊन गेला. जोक्स पार्ट, पण श्लोक, हो माझा श्लोक खांडेकर, माझा मुलगा या सिनेमात काम करतोय. त्याचं कास्टिंग करण्यामागे 2-3 गोष्टी अशा की आम्हाला एकतर स्केटिंग ज्याला येईल आणि जो स्विमिंग येईल, अवलीचं तर झालंच, असा एक जो चेहऱ्यातच त्याच्या खोडकरपणा आहे असा मुलगा पाहिजे होता. आणि श्लोक तुमचं नाव नक्कीच पुढे नेला मला वाटते. पण नेपोटिझम वर ना आमच्या या सेटवर पण अथर्व माझा अथर्व यू करे. अरे हे तिकडनं विचारायचं असतं, इकडे आल्यावर नाही. बर, हे सगळं जाऊ दे. मी एक नवीन बिझनेस चालू करतोय, त्याचं व्हिजिटिंग कार्ड तुला द्यायला आलोय. मीट द बिझनेसमॅन ऑफ दिस सेंचुरी. आपण जसे कपडे बदलतो ना, तसा हा बिझनेस बदलतो. म्हणजे आपल्याला बिझनेस मध्ये लॉस होतो, याला लॉस मध्ये बिझनेस होतो. आणि एक्सक्यूज मी, यावेळेस असं नाही होणार, कारण का माझा बिझनेस युनिक आहे यावेळेस. कुठला बिझनेस चालू केलाय? उठवायचा. लोकांना झोपेतनं उठवायचा. मग असं पूर्ण वाक्यात बोल ना. हा, कुकुचकू काय कप सर्व्हिसेस. आम्ही लोकांना झोपेतनं उठवतो. हा, तू इकडं आला का परत? आता काय लग्न करतो का सुदामेशी? ओ काका, तुमची चूक माझ्या गळ्यात मारू नका. खरं माझीच चूक झाली. लग्नानंतर मनीषा सोबत वाईच्या गणपतीला गेलेलो, तिथून सरळ घरी यायचं तर जग मारली. रात्री महाबळेश्वरला गेलो. रात्री महाबळेश्वरला? मग रात्री काय झालं पप्पा? डोळा लागला तुमचा? घोडा लागला, घोडा. पप्पा डोळा लागून येतो घोडा. आम्ही आहोत ना, कुचकू वेकअप सर्व्हिसेस. हे अशा फालतूगिरीची गरज नाही आपल्याला. आपला अलाराम वेगळा आहे. कुठला पप्पा? प्रार्थना मॅडमचा हसण्याचा आवाज. पप्पा काय बोलते? अरे पण का उठवायचं काय लोकांना? लाईफस्टाईल सुद्धा मी लाईफस्टाईल
लोक रात्रभर पार्ट्या करतात, वेब सिरीज बघतात आणि सकाळी उशिरा उठतात. त्यामुळे आम्ही उठवतो त्यांना. स्वप्नील सर, तुम्ही आहात म्हणून सांगतो, एकदा आम्ही रियुनियनचा प्लॅन केला. माझ्या काकांच्या फार्म हाऊसवर गेलो. रात्रभर धिंगाणाच घातला आम्ही, काही कोणाचं ऐकलं नाही. इतका धिंगाणा घातला, इतका राडा घातला की त्या फार्म हाऊसवरचा कोंबडा सुद्धा सकाळी आरवला नाही. कसा हरवणार? तोच कोंबडा यांनी रात्री शिजवून काढलाय. काय होते सर, टॅलेंट खूप आहे, पण टायमिंग चुकतोय ना माझा. अरे लोकांना कॉल करून उठवण्यात कसलं आलं रे टॅलेंट? अच्छा, म्हणजे तुम्ही लोकांना फोन करून झोपेतून उठवता का? पण एखादा माझ्यासारखा म्हटला की थांबा ना जरा 5 मिनिटं झोपू दे, मग काय करणार तुम्ही? नाही, आम्ही लगेच कन्फर्मेशन कॉल करतो ना 5 मिनिटांनी, व्हिडिओ कॉल. अच्छा. एकदा याच्या एका क्लायंटने तोच व्हिडिओ कॉल संडास मध्ये उचलला होता. पप्पा, माझ्या युनिकनेस आहे ना तुम्हाला किंमतच नाहीये. अरे ज्याला कोंबडा सुद्धा रिप्लेस करू शकतो त्याचं काय कौतुक करायचं? पप्पा, निदान माझ्या आयडॉल पुढे तरी मला काय बोलू नका. ती मायडो आली. सर, आयडॉल पप्पा. आणि मला स्वप्नील सरांसारखी जॅगवार पण घ्यायची. सर, तुमच्याकडे पण आहे ना जॅगवार? हो, मलाही घ्यायची तशीच सेम जॅगवार. वेळेस तुझ्या जागेवर वार केले असते ना तरी वेळ आली नसती. आधी बाबांना एक शर्ट पॅन्ट घे रे. घेते तरी सर ते असे टॉवेलवरच फिरतात. ऐक जरा त्यांचं. बाबा गप्प झाले. नाही, त्यांची जागेवर दिसली तुला? त्यांचे कष्ट दिसलेत का? जाऊ दे काका, आपल्या मुलांना आपणच पदरात घालायचं. तुम्ही किमान टॉवेल मध्ये तरी घाला. सुद्धा मी ऐका, मुलांनी नाव केल्याशिवाय बापाने 4 चौकात ओळख सुद्धा दाखवू नये, या मताचा आहे मी. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. चल तू घरी. मनीषा, माझं टिपरू काढून ठेव. काका ती दाढी खरोखर पिकली आहे की पावडर लावली? मेकअप मी छोटा आहे खूप. छोटा आहे. आपल्याकडे नव्हतं, प्रार्थना तुला सांगायला होतं, आपल्याकडे नव्हतं ते. बहुतेक त्याच्या मुलाचं वय मोठे त्याच्यापेक्षा जास्त आहे. माझा आवाज पण असा नाहीये. नमस्कार सर. असा पप्पा, तू घरी चल. मनीषा, माझं टिपरू काढून ठेव. पण पप्पा, टिपरू कशाला? गणपती यायला अजून वेळ आहे ना. मला तुझा ढोल वाजवायचा. पप्पा, एका बाजूनेच वाजवा. पवन, तू व्यवसाय कर, म्हणजे लोकांना झोपेतून उठव, आयुष्यातून उठवू नको. हा सर. बर, वाजवा आता. मला प्रथमेशला आणि रोहितला विचारायचं की तुमचा या चित्रपटातला रोल काय आणि तुम्हाला किती मजा आली हा चित्रपट करून? माझा फिल्ममधला रोल खरं तर वेगळा आहे. म्हणजे ज्या पद्धतीचं मी आता हास्यचित्रेत किंवा बाहेर काम करतो किंवा ज्या भाषेत मी प्रेझेंट होतो, साताऱ्याच्या भाषेत, तर इकडे थोडं वेगळं काम केलंय मी. आणि एका वेगळ्या झिंगमध्ये आहे मी एक सतत. ती झिंग लोकांना फार आवडेल असं मला वाटतंय. ती झिंग त्याच्या नावापासून आहे कॅरेक्टर. हा, माझं नावच इंटरेस्ट. माझं पिक्चर मधलं नाव आहे टुमदेव. बर. टुमदेव असं माझं नाव आहे. तर नावाप्रमाणेच माझं कॅरेक्टर आहे. इंटरेस्टिंग आहे. नक्की तुम्ही बघा, फिल्म बघा, मग तुम्हाला नक्की आवडेल. येस. मी या सिनेमात आदित्य नावाचं कॅरेक्टर करतोय. म्हणजे हा सिनेमा आहे ना, मुळात हा सिनेमा कॅरेक्टरचा सिनेमा आहे. ह्याच्यातली प्रत्येक कॅरेक्टर्स आहेत ना, ही तुमच्या रियुनियनला तुम्हाला भेटणारी असतील. म्हणजे आपल्या ग्रुपमध्ये एक आदी असतो, एक टुमदेव असतो, एक भैया असतो, एक रावी असते, एक आपली धन्नो, म्हणजे तिचं ऍक्च्युली नाव धनश्री आहे, तिला आम्ही धन्नो म्हणतो, ती धन्नो असतोय. माझं कॅरेक्टर आहे त्याच्यातलं की प्रत्येक ग्रुपमध्ये एक भित्रास असा असतो ना की हे नको करूया, ते नको, असं माझं कॅरेक्टर आहे. म्हणजे जे कथानक आहे हे या कॅरेक्टर्समुळे घडत जातात. जसं दादा मगाशी बोलला की ह्या 17 कलाकारांमध्ये अजून एक 18वं कॅरेक्टर आहे. ज्या कॅरेक्टर जो आमचा सिनेमा पोस्टरमध्ये जे डोअर दिसतं, तो डोअर आणि त्या डोअरची डोअरबेल, चिकी चिकी बुबुम बुम, असं ते एक 18वं कॅरेक्टर आहे. ते तुम्हाला सिनेमा बघितल्यावर कळेल की त्याला आम्ही कॅरेक्टर का बोलतो. ओके, म्हणजे मला वाटतं चित्रपटाच्या निमित्ताने सगळे रियुनियन होतील आणि पिक्चरला जातील. स्वप्नील सर, तुम्ही आजूबाजूच्या ज्या घडामोडी असतात त्याबद्दल खूप जागृत असतात, तर त्यासाठी तुम्ही काय करता? मी डिजिटली जास्त फॉलो करतो, कारण वर्तमानपत्र वाचणं किंवा बातम्या बघणं फिजिकली होत नाही. अनेक पोर्टल्स मी फॉलो करतो, पण मला असं वाटतं की एक अत्यंत विश्वासार्ह पोर्टल, अत्यंत काय म्हणतात त्याला, न्यूज सारखी जिथे दाखवतात, जिथे निर्णय देत नाहीत, फक्त बातमी पोचवण्याचं काम होतं, ते असं मला वाटतं की लेट्सअप आहे. आणि मी लेट्सअप रेग्युलरली बघतो जर मला
ऑथेंटिक नो नॉनसेन्स बातम्या ऐकायच्या असतील तर. बरोबर आहे, म्हणूनच ते आमचे स्पॉन्सर आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठी पण आपण जोरदार टाळ्या वाजवी. आणि तुम्ही सगळे आमच्या शोवर आलात, खूप खूप धन्यवाद. कारण आम्ही तुम्हाला फक्त एकदा म्हणलं या आणि तुम्ही एका आमच्या हाकेवर आलात, त्यामुळे खूप खूप धन्यवाद. आणि आमची एक खासियत आहे की आम्ही सगळ्यांना तुम्हाला पुणेरी पाट्या देतो. रोहित हैदराबाद. सगळ्या कलाकारांना लक्षात आहे. आणि ही जी आहे ती तुमच्या सगळ्यांसाठी आहे. आणि एवढंच नाही, आमचे जे फूड पार्टनर्स आहेत कल्याण भेळ, त्यांच्यातर्फे तुम्हाला सगळ्यांना गिफ्ट हॅम्पर्स आहेत. आणि एवढंच नाही तर आमचे जे हॉस्पिटॅलिटी पार्टनर आहेत मेट्रो सिटी ग्रुप, त्याचे जे फाउंडर आहेत नवनाथ शेठे, त्यांच्यातर्फे पण तुम्हाला सगळ्यांना गिफ्ट हॅम्पर्स आहेत. या सर. थँक्यू सो मच तुम्हाला सगळ्यांना की तुम्ही द अथर्वसुदामे शोमध्ये आलात. आणि जाता जाता तुम्हाला जर काही सांगायचं असेल चित्रपटाबद्दल तर तुम्ही सांगू शकता. प्रसाद, नक्कीच मला आवडेल सांगायला. जसं स्वप्नीलदा बोलला, मल्टी स्टारर सिनेमा. मला कलाकारांची नावं घ्यायला आवडेल की सुनील नारकर यांची निर्मिती असलेली आमचा हा चिकी चिकी बुबुम बुम हा सिनेमा 28 फेब्रुवारीला संपूर्ण जगभरात प्रदर्शित होतोय, ज्यात स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहेरे, प्राजक्ता माळी, रोहित माने, प्रथमेश शिवलकर, प्रसाद खांडेकर, वनिता खरात, चेतना भट, निखिल रत्नपारकी, ओंकार राऊत, सचिन गोस्वामी, प्रियदर्शनी इंदलकर, प्रभाकर मोरे, अभिजित चव्हाण, नम्रता संभेराव, अशी ऐश्वर्या बडदे, अशी एक भली मोठी कास्ट आहे. तर तुमच्या घराघरातले सगळे चेहरे आहेत ज्यांना तुम्ही खूप प्रेम देताय. तर 28 फेब्रुवारीपासून संपूर्ण जगभरात आमचा चिकी चिकी बुबुम बुम हा सिनेमा प्रदर्शित होतोय. नक्की बघा आणि आम्हाला अभिप्राय द्या. तुम्हाला सिनेमा नक्की आवडेल याची क्रिएटर म्हणून मी आणि आमची संपूर्ण टीम तुम्हाला खात्री देतो. वा.